कसे आहात मित्रांनो आजकाल जमिनीच्या बांधा पाहिले भांडणं होती. तुम्हाला सांगतो आता भांडणं कशामुळे होते, एखाद्याने बांध कोरल्यावरती. आता काय लोक एक असे तुम्हाला सांगतो, त्यांना बांध कोरायचा नाद असतो. वावरामध्ये आलं का बांधाकडे जाणार, वावरात आपण काय पेरलंय काय नाही हे नाही बघणार. आला असं बांधाकडे जाणार, कमरा हादून निसता बांध बघणार. जस काय ह्यांनी बांधावर चन्नाची झाडं लावली तर आपला बांध कोणी कोरला आहे का नाही बघतो. आता तुझा कोण बांध कोरायचा आहे भाऊ, तू सगळ्यांची बांध कोरितोस. तुझ्यापासून सगळ्यांना बेवी तो उठून जायचं किलो लोकांना. लोक इथं एकरामध्ये 300 गोणे कांदेच काढायला लागले आणि हे नुसतं बांधाकडे बघत. ह्यानी कांदा पेरला, ह्याचा कांदा गावता खाली दाखवतो आणि वरनं म्हणतो शेतीच परवडत नाही बघ. आता तुला वावरही परवडत नाही, मग तो फुकून टाक ना. उठून जायचं केलं तो लोकांना, तू बांध बघतो. मानलं पाहिजे तुला. बांधावरलं गवत उपटिणार, त्यांच्या वावरामध्ये फेकणार. बायकोचं ऐकायचं, बायकोनी सांगायचं मागल्या 4 दिवसात बांधावर दगड होता, त्यांनी दगड काढून नेला. आता नेला का नाही ह्यांना माहित नसतं. मग ह्यांनी बायकोचं ऐकायचं आणि पळत त्यांच्या घरी जायचं भांडणं करायला. आणि मग ह्यो मार खाऊन येतो वाकत आणि वरनं बायकोला म्हणतो मला हाणलंच बघ, मी बांधण्याच्या हिशोबाने गेलंच नव्हतो. आणि मग तो पळत त्यांच्या घरी कशाला गेलता, तुला काय त्यांच्या संग कबड्डी खेळायची होती का? मला हाणलंच बघ म्हणतो वरनं परत. तुम्हाला सांगतो बांधाच्या कडे जर 9 फुटाचा रस्ता असला तर 4 फुटाचा रस्ता ठेवी देत, रस्ता पण कोरी तिथं. म्हणजे एवढे बेकार लोक आहेत तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला सांगतो ही जी बांध कोरणारी लोक असतात ना, अभंग गवळीशिवाय दुसरं काय ऐकत नाही. नुसतं अभंग गवळी नाही ऐकत तिथं. आपल्या वाटतं वा लय परमातिक क्षेत्र देते. आणि अभंग संपुस्तवर तर 9 फुटाचा रस्ता 4 फुट आणून ठेवतील आणि वरनं म्हणणार हे आपण नाही भाव कोरला, आपण असलं काम कशाला करावं. म्हणजे एवढे बेकार लोक येतं. ह्या लोकांना एवढा बांध खोरायचा नाद असं तुम्हाला सांगतो, ही स्वतःच्या आयुष्याकडे जेवढं लक्ष देत नाहीत तेवढ्या बांधाकडे लक्ष देते. म्हणजे एवढे बेकार लोक येतात. परिस्थिती बदलायची असेल तर विचार बदला, पण आपले लोक परिस्थिती नाहीत बदलीत आणि विचार नाहीत बदलीत. आपल्या लोकांचे विचार उलटी लय भांगार आहेत. आपले ती लहान मुलांना उलटी सांगत येतं. तुमचे मनगाठे मोठाले झाले का शेजारकडनं आपले 2 हात रान घ्यायचंय, त्याच्याकडे आपले 2 हात आले. आता मुलांचे मनगाठे मोठाले होत तर याच्या फोटोला मोठ्या फुलाचा हार लागतो आणि वरच्या फोटोमधनं असं हसत पाहतो. जस काय हे सगळं बिचारा दान करून मेलाय. होता तर लोकांना ह्याने सुखाने जगून द्यायला नसते. ह्याचा बांधकोर त्याचा बांधकोर, याला हानमार कर, लोकांना तरा दिलेला असतो आणि मुलांना सारखा सांगत असतो 2 हात रान घ्यायचं. मोठाले मनगाटे झाले की आता मुलं मोठाले होते, पण मुलांचे मनगाटे मोठाले होत नाहीत. मुलांचे मनगाटे म्हणजे जाळ फोकाच्या फुकणीसारखी बारीक राहते. शेजारचा उलटे ह्यांचे मग मनगाटे बघतो, मनगाटे बघून 4 हात रान ताब्यात घेतो. पण पहिले 2च गेलेले असते. 1 हात आणि 2 हात रानासाठी कशाला भांडणं करतात तुम्ही. पण आपले लोक काय करतात, 1 हात आणि 2 हात रानासाठी भांडणं करतात. एकमेकाचे डोके फोडणार, किशी करणार. मग ह्यांचे भांडणं कोर्टामध्ये जातात, लवकर निकाल लागत नाहीत आणि मग ती एवढे पैसे भरतात. तुम्हाला सांगतो तेवढे पैसे ती दोघं 1 एकर जमीन घेतील, एवढे पैसे भरतात. निकाल लागत नाही लवकर, दोघांच्या आयुष्याचं वाटलं होतं. पण हे यांना समजत नाही. ह्यांनी भांडणं 2 हात रानासाठी केलेली असतील. आता तुम्ही जर 2 हात रानासाठी भांडणं करीत असाल तर मग तुम्ही लोकांची मदत केव्हा करायचं, दान केव्हा करायचं, याचा विचार करा ना. सूर्यपुत्र कर्णाने आपला सोन्यात दात मारताना दान केला. श्रीकृष्ण तिथं बामणाचा अवतार घेऊन आले, म्हणले मला काहीतरी दे. आता सूर्यपुत्र कर्ण म्हणजे त्यांच्यासारखा दानवीर कोणीच नाही. मग त्यांनी द्यायला काय नसल्यामुळं स्वतःचा तो सोन्याचा एक दात पाडला आणि त्यांना दिला. आपली लोक मारताना दान करतील का? आपली लोक जिवंतपणे दान करीत नाहीत. एखादा गरीब घरी आला तर त्याला चहा सुद्धा देत नाही. चहा तर लांबच राहिला, पाणी सुद्धा प्यायला देत नाहीत. हाय तर ह्याला त्याचा बांध कोरीत येत, निस्ता बांध बघत येत, भांडणं करतात. दान कावा करायची, उलटी मारता खेपीगार छानला म्हणतात मी 2 एकराचा इसार दिलाय, तेवढी खरेदी करून घे. तो इसारच कशाला दिला भाऊ? आता तू मेल्यावर तू दावा कोणत्या पैशाने घालायचा? बरं नाही घातला तर मग तू भूत होऊन येशील, भूत नाही झालं तर कावळा होऊन येशील. दिवसभर दारामध्ये बसशील, निस्ता काव 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 करशील. तो काय साधा आहे का? तर मला मी एक खरा किस्सा सांगतो. ज्यावेळेस माझे आजोबा होते त्यावेळेस आमची 12 एकर जमीन दुसऱ्याच ताब्यात होती गुंतलेली. मग आम्ही ती 12 एकर ताब्यात घेण्यासाठी माझ्या आजोबांनी काय केलं माहिती का, 7 एकर एका जागेवर लिकली नदीच्या कडीची. तेव्हा मग ती भांडण धरून 12 एकर आमच्या ताब्यात आली. भांडण म्हणजे काय सोपं नसते. आता काही लोक ना भावासंग बांधते जमिनीसाठी, भावाचा बांध करणार, भावाला हानमार करणार. तर मला सांगतो माणसा जन्म एकदाच आहे. जमीन तुम्ही कवा घेणार, किती वेळा घेऊ शकता, तुम्ही किती बी एकर जमीन घेऊ शकता, पण एकदा जवळचं नातं लांब गेलं परत माघारी येऊ शकत नाही. तसं प्रेम तुम्हाला ते परत भेटू शकत नाही. त्याच्यावर एकदा तुम्ही विचार केला पाहिजे. थँक्यू मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.